विरारमध्ये खदान माफियाकडून ग्रामस्थाची हत्या करण्यात प्रकरणामध्ये आता विरार पोलिसांनी तपासामध्ये वेग घेतलेला आहे आणि 3 मुख्य आरोपीला देखील अटक केलेला आहे। आपण आता सध्या विरार पोलीस ठाण्याच्या बाहेर उभा आहोत आणि याच पोलीस ठाणे हद्दीमध्ये विरार पूर्वेच्या शिरगाव या परिसरामध्ये खदानीमध्ये आत्माराम पाटील या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती आणि या हत्या प्रकरणामध्ये आता मुख्य आरोपी जे आहेत भालचंद्र पाटील, त्याचबरोबर महेश पाटील आणि इतर एक आरोपी जो आहे हा अटक करण्यात आलेला आहे आणि इतर 3 आरोपीच्या शोधासाठी विरारच्या 3 टीम ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत आणि अधिकचा तपास जे आहे ते पोलीस करत आहेत। परंतु या हत्याकांडाकडे जर पाहायला गेलं तर वसईविरार नालासोपारा परिसरामध्ये ज्या अवैधरित्या ज्या खदानीचा उपसा होतो आणि हजारो ब्रास दगड जो आहे हा काढला जातो आणि त्याच वादातून कुठेतरी त्याची तक्रार जी आहे ही आत्माराम पाटील यांनी केली असल्याचं देखील समोर आलं होतं आणि त्यानंतर अमित चौधरी नावाच्या व्यक्तीने ही तक्रार केली होती आणि त्याच्या सांगण्यावरून आत्माराम पाटील आणि विरारचे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे घटनास्थळी खदानीमध्ये गेले असता भालचंद्र पाटील यांनी येऊन यांची गाडीची काचा फोडून आणि त्याच्यावरती धारदार दगडाने वार करून त्यांची निगरूनपणे हत्या करण्यात आलेली आहे। सध्या जे आहे विरार पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि न्यायालयामध्ये त्यांना हजर केले असता त्याला 5 दिवसाची पोलीस कस्टडी देखील मिळालेली आहे। विरार पोलीस अधिकचा तपास करत आहेत, परंतु या हत्या कांडामुळे संबंध विरार परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अधिकचा तपास करण्यासाठी विरार पोलिसांनी वेगवेगळ्या टीम देखील तयार केलेल्या आहेत आणि अधिकचा तपास देखील करत आहेत। त्यामुळे आता नेमक्या पोलिसांच्या अजून हाताशी काय धागेदोरे लागतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।